तुम्ही मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर आज आहे एकादशी आणि उद्या आहे महाशिवरात्री. तर तुम्हाला ॲडव्हान्समध्ये महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज चालले मी मंदिरात, राम मंदिरात पायापडासाठी. तर तिकडे जातो आहे आणि आईना पाठवले मी नारळ आणायला. त्या आई पण अजून आल्या नाही. पहिले बांगड्या घालून घेते, बांगड्याने घेतल्या आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. तर चला, खूप साऱ्या बांगड्या आहेत पण त्याच्याची एक पण नाही घालायची, फक्त एक ग्रीनवाले घालायचे बस. मॅचिंग नको, फक्त ग्रीनवाल्या घालतो. वेगवेगळ्या सगळ्या. पटकन घालून घेऊ. पण घालून घेतले आणि आता आईची वाट बघते आणि पटकन जाऊन येते. मंदिरात पाया पडायचं आहे. तर चला, चहा वगैरे प्यायला घेतला, चहा ठेवला आहे. आता स्पर्शांची तर जाऊन येत आहे. बघू दे पहिले आई तिथं आहेत का. परत जायचं आहे मला स्वीटच्या दुकानात, स्वीट आणायचं आहे. आणि पप्पा पण येतात, उलव्याला जायचं आहे त्यासाठी कॅटचा खवा आणायला. तर पहिले अगोदर आपण मंदिरातून पटकन पाया पडून येऊ. बाबू हार सांगायला पाहिजे होता आणायला. पैसे दिले का? ते वाटेल ते जरासं हे वाटेल मस्त दिलं. 8-10 ठेवा. बोललीस मनाची मागणी आपण अजून 5 एकादशी आहे. कालची एकादशी आता बघते आपण. जाता मंदिराचा दरवाजा लावलाय. तर गाईज आम्ही आता मंदिरात आलो रामाचे.
पेरू दिसलेला आहे मला. पेरू पारते पहिले. हे बघा दिसला हा पेरू. पेरू दिसला. पेरू पारला म्हणजे पारला. पेरू पारला. पेरू भेटला. तर काहीच घरी आलो. जाम ऊन आहे बाहेर. जेवायला पण काय बनवायचं ते समजत नाही. ते पण काय सांगत नाही. आता पप्पा येतील. पहिलं उलव्याला जाऊन येत आहे. चला आता आपण पप्पाले का ब्लॉग कंटिन्यू करू. आता ऊन पण जाम लागलंय. तर चला आता पप्पा पण आले. आता पटकन जाऊन येते उलव्याशी. पप्पाला ब्रिज खाली पटकन जाऊन येत आहे. ब्रिज खाली काय अशी काळे आहे. फोन करा त्यांना. लावा मी लावते त्या. पहिला का दुसरा आम्ही चाललो उलव्याला. उलव्याला माहित नाही. वाहल 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 5 मिनिटात जाऊ. कुठं पुढे घ्या. पिस्टँग देता मग बारका. पिस्टँग बारका माशांचा आहे. माशांची सांगतो. गाईज उलव्याला आलो कॅट फूड आणण्यासाठी. बघू पहिला हाय का कॅट फूड. पप्पांना सोबत घेऊन आलो. सोडा आता आलो दुकानात. फिश वगैरे बघा किती आहेत. 3 किलोचा. हा बच्चा हो बच्चा. इथे सर्व कॅट फूड्स वगैरे सर्व भेटतं इथं. 3 किलो का कितने किलो. 3 किलो. मेडिकलला आलो आता वेलनेसमध्ये. नाही गाईज बाबा स्वतःला आला. तर सर्व घेतलं आम्ही. शॅम्पूसाठी मी उलव्याला आले आणि कॅट फूडसाठी. आता चालत आम्ही साईबाबाच्या मंदिराकडे. येऊ पुढं. हा इथेच ठेवा गाडी. काही जाता आम्ही आलो वाहलला साईनगरकडे. किती भारी वाटते बघा. मी साई मंदिरात वाहालचे. तर चला आता दर्शनाला जाऊ.
इथे इकडे कोण लागलं? तुझं भारी वाटतंय रा. चला परिसर बघा एकदम भारी वाटतंय. पाणी पिताव. तर गाईज बघू शकता याचे परिसर एकदम मस्त वाटतंय. कधीच नाही आला मला ते तर मला कधीच घेऊन आले. पप्पांना बरं चला आता जवळच आहे तर जाऊन येऊ. तर त्यासाठी भारी वाटतं एकदम. इथे शूटिंग वगैरे होतात. तुम्ही पण नक्की या आणि बघा किती भारी वाटतंय. आता घरी जात आहे आणि मग तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करते. तर चला रोडला जायला हवे ना, हवेच्या समोरच मंदिर आहे. इथून फक्त तो हवे टाकला तिकडे आणि इकडे मंदिराकडे जायचा. कशी बसली चिंकू 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 मैं जाना टिंग 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 टिंग. ते काही जातं त्याला कपडे काढून घेते पहिले. कपडा थोडंसंच आहे. कपडा वगैरे काढते. तिकडे काम चालू आहे घराचं. तर गाईच आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कारण आणि आम्ही महालशी साई मंदिरातून पण जाऊन आलो पप्पानी मी. खूप म्हणजे लग्न झाल्यापासून मी गेलीच नव्हते आणि पहिल्यांदाच मी तो मंदिर बघितला. एकदम म्हणजे फ्रेश वाटला तिथेशी आणि खूप भारी वाटलं. तर तुम्हाला आजचं दर्शन आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय.